ए अरे आवरा पटापटा 2 वाजता आले 3 वाजता पाहुणे येतील. हो बहिणी तुम्ही जरा लक्ष घाला की. नाही कुठलं बी काम शिल्लक नाही राहिलं पाहिजे. पाय नाही बरं बापू मी काय म्हणत होते इथे जरा वेगळी व्यवस्था करायची का पाहुण्यांसाठी बसा उठायला म्हणजे काय रुसायला नको ते. नाही नाही अख्खा वाढत घेतलाय त्या राग्याचा पाहुण्यांसाठी. राग्याचा? हा राग्याचा वाडा तर लांब आहे बापू. इथे जवळच्या जवळ मी काय म्हणते आबी आणि आशूची खोली कमी करून देते म्हणजे कसं होईल. पुरुष मंडळी असेल ना आब्याच्या खोलीमध्ये राहतील आणि बायका मंडळी ना आशूच्या खोलीमध्ये राहतील. वाटलं तर आमची खोली पण रिकामी करून देतो. कसं वाटतंय बापू? म्हणजे जवळच्या जवळ आहे ना. नाश्ता पाणी झालं ना की कसं बायका पुरुष सगळेजण इकडे जाऊन बसतील. दुसरे फुगवे नको काय. हा चालेल चालेल म्हणजे आमची काय हरकत नाही. मी एक काम करतो मी लतीच्या आईशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो. हा हा हो लतीच्या आई. लते हळद झाली की आण. हा आवा तिथे काय ग मी बरी दिसते का ग? बरी कशाला? भारी दिसते भारी. लोक कसे टकाबका बघते तुझ्याकडे. लोकांनी बघून काय ग उपयोग आहे? ज्यानं बघायला पाहिजे तो कुठं आहे? असं नाहीतच कुठेतरी बैलावानी राबत असेल. आमचं ध्यान बी दिसणं झालं. ऐक तू आजच्या दिवसात आब्याला पटव कळलं का? हो दिदे पटवणार. नुसतं हो म्हणायचं नाही. त्यानं तुला लग्नासाठी विचारलीच पाहिजे. दिदे आब्या मला आय लव्ह यू म्हणल. आय लव्ह यूचं काय लोणचं घालशील का? आय लव्ह यू नाही लग्न लग्न पाहिजे. लव्ह यू टव्ह यू काही होत नसते. तुम्ही बरोबर बोलते. या लतिकाच्या लग्नामध्ये माझं आणि माझ्या आब्याचं लग्न ठरलंच पाहिजे. आणि जर का असं नाही ना झालं तर ही कामिनी आयुष्यभर लग्नच करणार नाही. गाडी थांबव रे. पप्पा गाडी का थांबवलीत? पप्पा पप्पा ओ पप्पा अहो गाडी का थांबवलीत? बाई कुठे? अहो घरी असतील ना. म्हणजे अहो पप्पा 3ची वेळ दिली होती ना त्यांना. मग अहो मग काय मग आपण वेळे आधी आलो त्याला ते तरी काय करणार ना. आधी येऊन थांबायला पाहिजे ना त्यांनी. काय रीत भात काय मानपान आहे की नाही? अहो पप्पा लग्न करे ना ते काम असतील आणि ते बापू एकटाच पुरुष माणूस आहे ना घरात. कुठं कुठं धावतील आणि कुठं कुठं पळतील ना ते. काम खूप असतील त्यांना. हो का? लग्न आधी घेतलं का बायकोचं वकीलपत्र? मग लग्नानंतर काय? हे बघा मी सांगतो ना तेवढं ऐकायचं. स्वतःची अक्कल नाही पाजळायची. अहो पप्पा तोंड बंड ठेवायचं. लग्न मंडपात कंबरड्यात लाता घालायची वेळ देऊ नका. 10 मिनिटात आले नाही ना ते मग बघा तुम्ही. पप्पा माय माझे अगं तुझं लग्न आहे का काय? नाही असं का म्हणते आत्याबाई? नाही तू नवरीपेक्षा जास्त मुरडतेस म्हणून विचारलं का. लय भारी दिसते की नाही मी. तरी तरी मी तिला सांगत होते बाई माझी दृष्ट काढ म्हणून. ऐकलंच नाही ना तिनं. होय का? तुम्हाला म्हणून सांगते आत्याबाई
जराशी बघा जराशी मी नटले ना की रातच्याला मला तापच भरतो. तू आलीस की आम्हाला भरतो. भेट जाय सगळ्यांना जाय. आपला आबे कुठे दिसत नाही. आपला नाही तो माझा आबे आहे तो. तुझा काय निरोप असेल तर माझ्याकडे दे मी सांगेन त्याला. काही नाही. नवरी मुलगी कशी आहे कुठे हे नाही विचारलंस. आबे कुठे एवढं मात्र विचारलंस तू. जाय जाय अगं लतीला भेट जाय. अगं हात भरला जरा कामाला. कामीने तुला माहितीये का मंडपात जो काम करतो ना त्याचं लग्न लवकर होतं म्हणे. काय सांगताय आत्याबाई. तुझी शपथ. बाबो जाय जाय काम कर जाय भेट जाय. आले. नेमकी माझ्याच राशीला आली. मी स्नाच चेक म्हणे नटमोगरी मेली. मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई बापन वरीचा नाला बैनाला ग नाला बैनाला. आजे मस्त. अयो ही पाय लय भारी दिसते. हा मग पिक्चरचे हिरोईनच. सुरे दृष्ट काढ बाई माझी. जराशी म्हणून नटले ना की रातच्याला तापच येतो बघ मला. ये बाई इकडं ये. काय झालं ग. ते हळद दळणं जरा थांबवता का. लते मी तुला सांगते मला त्याने शिंका येतात बघ. काकू राहू द्या. माझी लिपस्टिक खराब झाली असेल ना आता. अगं तुला लिपस्टिकची काय गरज नाही तू तशीच छान दिसते. म्हणून दृष्ट काढूया आपण. सॉरी पटकन पटकन दृष्ट काढ बाई माझी. आल्या गेल्याची भूता खेताची झाडापाडाची याची आणि त्याची आणि सेल्फी काढणाऱ्यांची दृष्ट चुली जाऊ दे. आजे लग्नाआधी हळद का लावतात. अगं रीत असते बाई तशी. अगं हो तेच पण का. अगं लग्नामध्ये नवरा नवरीची सौभाग्य गाठ बांधली जाते आणि हळद कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे. असं म्हणतात की अंगाला हळद लागली ना की संसार सुखाचा होतो. जोडी 7 जन्मासाठी बांधली जाते. 7 जन्माची गाठ. खरं की काय आजे. हा असं म्हणतात. नवरा नवरीला चांगलं आरोग्य लाभावं चेहरा खुलून यावा म्हणून हळद लावतात. आणि ह्याच्यामध्ये धर्माचं बी शास्त्र आहे आणि विज्ञानाचं बी. दोन्ही शास्त्र सांगतात की हळद महत्वाची आणि म्हणून ती नवरा नवरीच्या अंगाला लागणं बी महत्वाचं. अयो आजी हे असं बी असतं भाई. मग काय उगा लावायची म्हणून लावतात होय हळद. माझ्या लग्नात नाही मी सांगितलंस मला एवढं सगळं. सांगितलं होतं पण तुझं अर्ध लक्ष नटण्यातच होतं. मी बी हळदीचा लेप लावते त्यामुळेच माझं सौंदर्य खुललं असेल. मग अगं म्हणून तर आता तुझी दृष्ट काढली ना. ए ब्युटी क्वीन ती हळद नेऊन द्यायचं त्या जयश्रीला. मी आज मला म्हणलात का तुम्ही. हा मग आता इथं ब्युटी क्वीन दुसरी कोणी आहे का. हा आता मीच इथे ब्युटी क्वीन. पण मी नाही ना नेऊ शकत हळद. माझा ड्रेस खराब होईल ना. आता आजे अजून हळद दळून व्हायची. मी जाऊन देईन नंतर राहू दे. मेरी ब्युटी का राज एक चुटकी हळद. आजे 7 जन्माचं जे म्हणलं ते गणित नक्की ना. हा एकदम नक्की. थँक्यू थँक्यू. कसं होणार हिच्या नवऱ्याचं.
आजे चांगली आहे ग ती, तू गप जरा. तुला सगळं चांगलं दिसतो. अगं बर, सगळ्या लिस्ट वेगवेगळ्या करून दिल्यात. ते सगळं सामान नीट बघून आणायचं. हो, आणि घोळ घालू नको, 2 सामान मिक्स करू नको, वेगवेगळं घेऊन ये. आणि 10 वेळेला तिथं खेटा मारू नको, एका स्टोक सगळं करून ये बरं का. इथंही कामाला पाहिजे. ते मंडप कॉलेज झालं का? झालं ना? चल तेवढं घेऊन ये. हां येतो. ये लवकर ये. काय बघतोस? ए पहिलवान, कामिनीला बघून तुझी विकेट उडली वाटतं. कलर मस्त आहे. कशाचा? माझा त्या ड्रेसचा? दोन्ही. अभ्या, तुझ्या लक्षात आहे ना? काय? आहे. अबे तो विक्या, बोलतोय ना आम्ही. ब्रेक के बाद भारी दिसते कामिनी. ए मेल्या, नजर नको ना लावू. तो येतो मला. काय? चल चल चल. त्याला मगाशी बोलवलं तर आता आलाय होय तो. काय ग, काय बोलला अभ्या? कुठे काय? काही बोलायच्या आताच तर डुचका आला मध्ये. त्याला जाऊ दे ना, तू अभ्याला पटव ना. हे बघ, आता लतीच्या हळदीत मस्त चान्स आहे. ती बघ, त्याला तिचीच नाही, माझी पण हळद असणार आहे. म्हणजे ग? म्हणजे आज मी आब्याला हळद लावणार आहे. मग आब्या 7 जन्मासाठी झाला बुक. इकडचं जेवणाची सगळी व्यवस्था करून ठेवली. त्याची ते काळजी बरोबर आहे. हे भो, पाहुण्यांचं जंगी स्वागत व्हायला पाहिजे बरं. बापू विषय का? आपल्या घरचं लग्न आहे. हा? बघाच तुम्ही कसं वाजवतो ते. बापू बापू टेन्शन घेऊ नको ना. आणि टेन्शन नाही अप्पा, पण आपल्याकडून काही कमी होता कामा नाही. ते बरोबर आहे. तरी आला मी आयांचा फोन आला. दीदी आता मला निघायला पाहिजे, पाहुणे कधी बी येतील. बरं हे आशू, त्या शंकराला विचार ना गाडीचं काय झालं म्हणा. तेच करतो. हा विचार. हॅलो, हा कुठवर पोहोचली मंडळी? मखमलाबाद फाट्यावर. पोहोचले? नाही, तुम्ही 3 पर्यंत येणार होता ना? लवकर आलो ती चूक झाली का आमची? नाही, चूक नाही झाली. अहो इथं ताटकळत ठेवला आम्हाला तुम्ही फाट्यावर. गाडी समोर नारळ नाही फुटला तर गावात यायचं कसं आम्ही? मी आलो 5 मिनिटात येतो. थोड्या वेळात येते बापू गाडी. पोहोचले. एवढं लवकर आले. तुम्ही काळजी नका करू, मी बघतो. काळजी नका करू, थांब. स्वयंपाकघर आवरून घ्या सिंधुताई. आणि काय रे तुम्ही तरणी ताठी पोरं, कामच आवरत नाही तुमच्याच्यानी. पाप्या कावाचा गेलाय बाजारला, अजून आलेला नाही. पाय जाय पळ. बरं झालं तुम्ही इथं सापडल्या. बस त्याचं सामान आपल्या घरात ठेवलेलं आहे. पाहुणे जसे जसे येतील तसं आयरचं सामान त्यांच्याकडे आणून द्या. दुसरं महत्वाचं म्हणजे लतीचे दागिने आपल्या लॉकर मध्ये ठेवलेले आहेत. मीच बापूंना म्हणलं लग्न घरे रिस्क कशाला घ्यायची उगीच, नाही का? असं चेहऱ्यावर 12 कमून वाजले तुमच्या. आता हळद झाली की संपलं ना सगळं. त्याच्या अजून तेच आहे का डोक्यात तुमच्या? म्हणजे तसं नाही, पण मग चेहऱ्यावर जरा इस्त्री फिरवा. लग्न घरात आहे आपण. तरी पण आता आशा सोडली मी माझ्या स्वप्नाची. ठीक आहे, दुसरं काय करू शकतो आपण त्याला? बघा जरा. हॅलो. हा हे बाळ्या, आणलं ना सामान? हो दादा. काय विसरलं नाही ना? नाही. जा ठेव जायत. हो. परत ये बाहेर. हो. हा. हॅलो. हॅलो पैलवान. हा, कोण बोलते? बस काय बॉडी बिल्डर, गावचं जावई बोलतोय मी. काय कोणते? हाओ लतिकाचा नवरा. हा सज्जनराव बोला ना. बस काय अभिनमीराव, तुम्हाला म्हटलं होतं ना ओळख ठेवा म्हणून. नंबर घेतला होता ना मी तुमचा.
हा मी ते विसरलो. बोला ना काय. नाही आम्ही पोचलोय. पोचले? हा मग आम्ही एकदम टायमाचे पक्के असतो ना. पोचलोय आम्ही फाट्याजवळ. हा मग येतो ना, लगेच येतो. नाही नाही नुसते येऊ नका, बापूंना पण लवकर घेऊन या. कसं आहे ना, आमच्या पप्पांचा पारा लगेच वाढतो. पारा वाढला ना की ते कोणाचंच काय ऐकत नाहीत. मी काय म्हणतोय, कशाला ना उगाच रिस्क. अहो जिथं जिथं रिस्क आहे तिथं आब्याची एंट्री फिक्स आहे, नका काळजी करू तुम्ही. नाही ते असू देत तुमच्याकडे फिक्स, पण मी काय म्हणतोय, बापूंना लवकर घेऊन या ना. हे लग्न व्यवस्थित पार पाडायला पाहिजे आम्हाला. आम्हाला पण. मी येतो बापूंना घेऊन. हा आलोच. हा चालेल, या लवकर, वाट बघतोय. झालं का? हो हो झाली. लते अगं तू राहू दे बाई, सांगशील बिनशील. नाही सांगणार. लते अगं तू राहते, मी घेऊन जाते. अहो नाही काकू, बसा ना, नेते मी. बापू कुठे? अरे फोन करते ना. हा बघतो फोन. फुलून वरली या रंगा, भल्या भल्यांची जळली लंका. कशाला हवा अकलेचा हा फुकटोरा, भावात एका दोन तुकडे हा रस्ता खरा. रंगा रूपाला करी दुनिया सलाम. माझ्या राणीचा तू होशील गुलाम. हो असू दे कोणी राणी, राजा पाजल पाणी. काळजात घुसतंय, जाळ्यात फसतंय, प्रेमाची तर हवे गळी. लते हळदीचा. काय पहिलवान, सोडू का? आब्या तू किती बी भांडलं तिशी, शेवटी तुला सावरणार ना तीच. सुंदरा मनामध्ये बनली, सुंदरा मनामध्ये बनली, सुंदरा मनामध्ये बनली. दत्त महाराज, काय हाय काय तुमच्या मनात? नका हो गा असं काही करू. होऊ दे सुखाने लग्न लतीचं, आणि तिथं संसार बी सुखाचा होऊ दे. लते म्हणलं नव्हतं तुला सांडशील. काय होऊन बसलंय मंगळ कारभार दोघांचा. मी तुला सांगते, त्या ठप्पीने मुद्दाम केलाय. नाही ग, तिचं लग्न ठरलंय की नाही आता. हा पण मनात मरत असेल ती आभ्यावर तर. अयो सुरेश, बापू कुठे पाहिजे? पोचलेत पाहुणे. तिला बी आण करत, झटकून घेऊ सगळं. बघून चला आता. दुसरी कापड देते त्याला. हा म्हणलं ती साडीचं काय?
पाहते पाहते. पहा लवकर. आशू अभ्या मी मदत करू का? नाही राहू दे. काय ग बाई लते, वाढवा काम नुसती. आता पाहुण्यांनी जर विचारलं आजच लावली का हळद, मग काय सांगायचं ग?